9 डिसेंबर 2024 ला मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. त्यानंतर विविध आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले आणि यातील सर्व आरोपी पकडले असले तरी एक आरोपी अद्याप फरार आहे. पण या संतोष देशमुख यांच्या हत्येमागे कोणाचा आहे, कोणाचा हात आहे, हे धागेदोरे काय आहेत, या संदर्भात पोलीस कसून चौकशी करत आहेत. आतापर्यंत 200 पेक्षा अधिक नागरिकांची बीड मध्ये चौकशी करण्यात आली आहे. एसआयटी मार्फत चौकशी करण्यात आली आहे. पण संतोष देशमुख यांचे ज्या पत्नी आहेत अश्विनी देशमुख यांनी एक नवीन जबाब नोंदवला आहे. तो म्हणजे सांगवी गावचे जे सरपंच आहेत संजय केदार यांच्या मोबाईलवरती वाल्मिक कराड याने फोन केला होता आणि संतोष देशमुखला तू सांग की यामध्ये तू मॅटरमध्ये तू पडू नको अन्यथा परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली होती. असा हा जबाब अश्विनी देशमुख यांनी नोंदवला आहे. त्यामुळे एक नवीन वळण या प्रकरणाला मिळालं आहे. तसेच जर पाहिलं आपण तर मसोदो जवळच हे सांगवी गाव आहे. त्या गावचे जे सरपंच आहेत संजय केदार यांची पोलिसांनी 5 किंवा 6 तारखेला चौकशी देखील केलेली आहे. जे काही कॉल डिटेल्स झाले आहेत का, सीडीआर आहेत का, वाल्मिक कराडचा आणि संजय केदार यांचे काही फोन कॉल झाले आहेत का, या संदर्भात ही चौकशी होती अशी देखील माहिती होत आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं नवीन वळण काय निर्माण होतं हे देखील पाहणं महत्वाचं आहे. याविषयी जे काही अपडेट्स असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहू. पाहत राहा, वाचत राहा मुंबई तक.